नमस्कार, मी मनुष्य पाटील. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण बघितलं भारतात जो एक वेगळाच राजकीय असा तणाव निर्माण झालेला आहे, खास करून सीमेवर भारत आणि पाकिस्तानमधला जो संघर्ष सध्या सुरू झालेला आहे. त्यामुळे भारताअंतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत. कशा प्रकारे या सगळ्याचा सर्वसामान्य माणसावर सुद्धा परिणाम होणार आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर विनोद राऊत आपल्याबरोबर आहेत, जे सकाळचे मुंबईचे ब्युरो चीफ आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आहेत. स्वागत आहे तुमचं श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये. बरं, गेले 2-3 दिवस आता हे युद्ध चालू आहे. युद्ध कुठच्या पातळीवर जाणार याची चर्चा सुरू असतानाच आता अमेरिका सुद्धा इंटरव्हेन केलेलं आहे अमेरिकेने, आणि कुठेतरी सीज फायर झाल्याच्या चर्चा सुरू. सीज फायर दोन्ही देशामध्ये ॲग्री झालेले आहेत. हे जे मेडिटेशन होतं ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. याचं बॅकग्राऊंड सुरू झालं होतं. काल मार्क रुबियो त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी दोनही राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला होता. इनफॅक्ट सौदीसुद्धा मध्ये आहे, याच्या सगळ्या सौदीसुद्धा इंटरमिट करते, याच्यामध्ये मेडिटेशन करते. तर ट्रम्पनी आता ते ट्विट करून घोषित केलं की दोन्ही जे राष्ट्र आहे ते ॲग्री झाले सीजफायर करायला, आणि इमिजिएट सीजफायर होत आहे आता. त्यामुळे हे जे काही तुम्हाला आपल्याला आकाशाचं जे काही संघर्ष असं वाटत होतं की खूप पुढे वाढणार, ते इमिजिएट सीजफायर झालेलं आहे. अमेरिकेनं हेविली इंटरव्ह्यून केलं आहे. म्हणजे ट्रम्प यांचं जे ट्विट आहे त्यात त्यांनी सांगितलं की मी रात्रभर काही दिवसापासून दोन्ही लोकांच्या संपर्कात होतो आणि आम्ही बोलणी करत होतो. त्यामुळं हे जे वॉर आहे सीजफायर इमिजिएटली होईल. थोड्या वेळात एक MEAची एक पत्रकार परिषद होईल, त्याच्यामध्ये हा सीजफायर केला जाईल. त्यामुळे तात्पुरतं जे युद्ध आहे म्हणजे मर्यादित युद्ध म्हणू शकतो आपण युद्ध नाही म्हणू शकतो त्याला फुल प्लेज, तर ते सीजफायरच्या दिशेनं चाललं आहे. सीजफायर होतो आहे. पण आता जर हे सीजफायर झालं त्याच्यानं म्हणजे भारत आणि पाकिस्तान करण्यास युद्ध कोणालाच नको आहे. आपण बघतोय की शांतता तर राहील, पण ह्या सगळ्या ज्या गेल्या काही दिवसातल्या सगळ्या ज्या कारवाया बघतोय किंवा आपण जे पद्धतीने मेसेज दिले, कशा प्रकारे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले जातील ह्या दोन्ही देशांच्या बद्दल. पाकिस्तान आपली केस तर सगळीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय मंच आहे त्यांना ते सांगतातच आहे. आंतरराष्ट्रीय जगात म्हणजे पूर्ण ते डिप्लोमॅटिक मिशन त्यांनी राबवलं आहे. एखादा मोठा अटॅक होतो, रिटॅलिएट अटॅक होतो, तेव्हा प्रत्येक देशाचे जे डिप्लोमॅटिक मिशन असतात ते अटॅकिंग मोडवर असतात. ते कन्व्हिन्स करत असतात, ते पुरावे देतात. पाकिस्तान सातत्याने सांगतोय की पहलगामचं इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, आम्ही हा कोऑर्डिनेट अटॅक नव्हता, तुमच्याकडे काय पुरावे आहे? ठीक आहे, उलट भारताने काही पुरावे गोळा केले आणि भारतसुद्धा सगळीकडे सगळ्या डिप्लोमॅटिक मिशननी सगळ्यांना कन्व्हिन्स करतो आहे. मात्र सीजफायर झालं तरी पाकिस्तानच्या कुरापती या सुरू राहतील का, हा एक मेजर प्रश्न आहे. मला असं वाटतं की ह्या अटॅकनी त्यांना धक्का जरूर पोचला आहे. मात्र ते गेले 3 वर्ष बऱ्यापैकी शांततेत गेले. मग पुढची किती वर्ष साधारणतः शांततेत? नाही, 3 वर्ष नाही, अनेक वर्षापासून शांत आहे. तू जर बघितलं तर मुंबईमध्ये 26 अकरानंतर एकही मेजर अटॅक नाही आहे. भारतामध्ये मेजर अटॅक्स नाही आहेत. जे झाले आहे ते काश्मीर आणि व्हॅलीमध्ये झालेले आहेत. याचे पण वेगवेगळे कारण आहेत. एकतर पाकिस्तान हा खूप इकॉनॉमिकल म्हणजे ब्रेकवरती आलेला आहे. खूप अर्थव्यवस्था त्याची एक हे झालेली आहे. इन्फ्लेशन रेट हा 30 आणि 40% आहे पाकिस्तानचा. त्यांना अक्षरशः IMFला म्हणजे भीक मागावं लागतं, $7 बिलियन. त्याच्या पहिले त्यांनी सौदी अरेबियाला मागितली, कतारला मागितली, चीनला मागितली. तर पाकिस्तान हा इकॉनॉमिकली खूप हे आहे. पहिलं कारण हे कारण होतं की पाकिस्तानला फार कुरापती करता आलं नाही. दुसरं कारण असं होतं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आले होते. तालिबानला सत्तेवर आणण्यासाठी इनडायरेक्टली डबल ढोलकी वाजून पाकिस्ताननीच मदत केली. पाकिस्तानला वाटलं की आता ते फ्रेंडली राष्ट्र आलेलं आहे तर आपलं काहीतरी ते उलटच झालं. तिकडची तेहरीके तालिबानचे जे लोक आहेत त्यांचेच ते पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त अटॅक करत आहेत, सर्वात जास्त ब्लास्ट करत आहेत, दररोज ब्लास्ट होत आहेत त्यांचे. त्यामुळे तिथं पण हे आहे. परतून पाकिस्तानचे जे मेजर प्रांत आहेत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा, इथं पण त्यांना खूप रेझिस्टन्स आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या सैनिकांना कॉन्स्टंट इकॉनॉमिक फ्रंटवरती तुमच्या सगळ्या फ्रंटवरती लढावं लागतं आहे. हे सगळं असल्यामुळं पाकिस्तान परत चौथी एक महत्त्वाची गोष्ट होती. जेव्हा 26 अकराचा हल्ला झाला त्यानंतर आपण एक गोष्ट केली होती की पाकिस्तानला जो येणारा निधी असतो बाहेरून तो ते दहशतवादी कारवाईसाठी वापरतात. त्यामुळं मग ग्रे लिस्टला टाकलं होतं. ते टास्क फोर्स आहे, फायनान्शियल टास्क फोर्स जे आहे त्याच्यात ते ग्रे लिस्टला टाकलं होतं पाकिस्तान. त्यामुळे पाकिस्तानला अनुदानच मिळत नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानला हे सांगितलं होतं की तुम्हाला जर हे लिस्टमधनं आउट व्हायचं असेल तर तुम्हाला इस्टॅब्लिश करावं लागेल की तुम्ही आता दहशतवादी यंत्रणांना पैसे देत नाही आहे किंवा त्यांच्याकडे तुम्ही सपोर्ट करत नाही, फिनान्शियल तुमचे पैसे तिकडे जात नाही आहे. त्यामुळं पाकिस्तानला ते थांबवणं आवश्यक होतं. त्यामुळे पाकिस्तान गेल्या 4-5 वर्षापासून भारतावरती कुठलाच मेजर अटॅक नाही केला त्यांनी आणि कुठलं दहशतवादी हे केलं नाही. त्यामुळं पाकिस्तान गेल्या वर्षी त्या जे फिनान्शियल टास्क फोर्स होतं त्याच्या ब्लॅक लिस्टमधनं बाहेर पडलं.
ग्रे लिस्टमधनं त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर मग IMF आणि वगैरे जे पैसे आहेत सगळे वर्ल्ड बँकेचे हे त्यांना मिळत आहेत. त्यामुळे हे 4 मोठे कारणं होते की पाकिस्तानला हेच करता आलं नाही, म्हणजे फार असं कोलॅबरेटेड एफर्ट्स कुरापती काढता आले नाही असं आहे. आणि अजून एक महत्त्वाची बाब होती की पाकिस्तानमध्ये राजकीय इन्स्टॅबिलिटी, लष्कर आणि इम्रान खान PTI जमत नाही, त्यामुळे ते इंटरनल खूप इन्स्टेबल आहेत लोक. हे अशा विविध कारणामुळं पाकिस्ताननी फार कुरापती काढणं शक्य झालं नाही. विनोद, आपण बघतोय की ह्या सगळ्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तर सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला की आता पुढे काय, कारण खास करून इतक्या आतमध्ये घुसून आणि ते पण टुरिस्टवर, प्रवाशांवर झालेला हा भारतातला मला वाटतं पहिला दहशतवादी हल्ला आहे. काय नेमकं कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतील असं वाटत होतं आणि इतकी हिंमत आली कुठून? नाही, बरोबर आहे. आतापर्यंत पाकिस्ताननी भारताला इन्फिल्ट्रेट खूप झालं आहे पाकिस्तानचं, म्हणजे त्यांचे दहशतवादी वगैरे हल्ले याच्यापेक्षा मोठे झाले आहेत. पण हा एक वेगळ्या स्वरूपाचा हल्ला होता. काश्मीर व्हॅलीमध्ये, काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांना गाठवून एकाएकाला जे मारलं आहे त्यांनी, आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे त्यांनी धर्म विचारून मारलं. तर हा जो काही हल्ला होता हा डीप प्लॅनिंग होता, अत्यंत जबरदस्त प्लॅनिंग याची केली होती त्यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातून एक मोठा मेसेज त्यांना द्यायचा होता की आमच्या ज्या कारवाया आहे त्या तुम्हाला वाटत असेल की आम्ही थांबलो नाही आहे आणि आम्ही त्या कारवाया सुरू ठेवू. फार ब्रुटल आणि म्हणू शकतो आपण अत्यंत क्रूर ती घटना होती. म्हणजे आता अनेक लोक त्याला इस्राईलमध्ये जे झालं होतं हमासनी ज्या प्रकारे कंपॅरिझन होतं की हमासनी जो हल्ला केला होता इस्राईलमध्ये त्या स्वरूपाचाच हल्ला आहे थोडा अधिक प्रमाणात. फक्त त्यावेळी त्यांनी मिसाईल्स वगैरे सोडले होते, यांनी मिसाईल नाही, यांनी काही जे दहशतवादी आहेत त्यांनी गाठून नाही मारलं. तर हल्ला खूप ग्रुसम हल्ला होता, थेट हल्ला होता. आणि उरीनंतर आणि उरी आणि 2 जे अटॅक झाले होते पहिले, त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर हा हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्याला एक डीप मेसेज पाकिस्तानने दिला आणि त्यामुळं भारताची जी प्रतिक्रिया होती ती येणं स्वाभाविक होतं. कारण तुम्ही अशा प्रकारे जर हल्ले करत असाल, अशा प्रकारे जर निरपराध लोकांना मारत असाल, तर भारत इमर्जिंग सुपर पॉवर आहे, जगातली 4थ्या नंबरची इकॉनॉमी आहे आणि मिलिटरीमध्ये पण आपली प्रोग्रेस खूप चांगली आहे, टेक्नॉलॉजी आणि मिलिटरी याच्यामध्ये. त्यामुळं भारताला हा मेसेज देणं गरजेचं होतं पाकिस्तानला. आणि त्यानुसारच भारताने प्रॉपर प्लॅनिंग करून व्यवस्थित प्लॅनिंग झाली आणि त्यानुसार त्यांनी जो हल्ला केला तो खूप असा प्रिसिजन अटॅक होता. म्हणजे पण हा हल्ला झाला तेव्हा असं भारताच्या कुठेतरी प्रेस्टिजचा इश्यू सुद्धा निर्माण झाला होता. 100%. अलीकडे असं झालं आहे की 26/11 जेव्हा आपला हल्ला झाला मुंबई दहशतवादी हल्ला, त्यावेळी आपल्याकडे ऑप्शन खुले होते. त्यावेळी UPA गव्हर्नमेंट होती, डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यावेळीसुद्धा असंच टेबलवरती होतं की पाकिस्तानला उत्तर दिलं पाहिजे का. पण त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला उत्तर थेट देण्यापेक्षा पाकिस्तानची वेगळ्या प्रकारची कोंडी केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीवरती कोंडा केली. त्यांची पूर्ण म्हणजे आंतरराष्ट्रीय जे डिप्लोमॅटिक वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानची कोंडी केली. भारताच्या एफर्ट्समुळं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी पण झाली. म्हणजे पाकिस्तानला मला वाटतं तेव्हा चीन सुद्धा कुठेतरी झुकलं होतं. भारत फिनान्शियल टास्क फोर्स जे आहे ज्याचं ऑफिस फ्रान्सला असतं, तिथे पण भारताने खूप लॉबिंग केली. म्हणजे भारताने डायरेक्ट वॉर त्यावेळेस टाळलं. भारताने अप्रत्यक्ष पाकिस्तानची कोंडी केली आणि ती खूप प्रभावी होती. म्हणजे त्यांच्याकडे पण ऑप्शन होता, पण त्यांनी ते न करता पाकिस्तानला एक्सपोज करणे जागतिक वर्ल्ड लेवलवरती आणि आर्थिक कोंडी करणे. त्यामुळेच भारताच्या प्रयत्नामुळंच जे इंटरनॅशनल टास्क फोर्स आहे, फिनान्शियल टास्क फोर्स आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तानला ब्लॅकलिस्टेड केलं होतं. पण 2014 नंतर परिस्थिती बरीचशी बदललेली आहे. भारत थोडा इकॉनॉमिकल पण खूप स्ट्रॉंग झालेला आहे, होत चालला आहे, विकसित होत चालला आहे. आणि ही जे सरकार आहे नवीन मोदी सरकार आहे, त्यांचा जो पहिलेपासून अप्रोच आहे किंवा विचार, जो पक्षाचा विचार आहे किंवा त्यांची विचारधारा अशीच आहे. आणि असं जरुरी नाही आहे की UPA हे सौम्य होतं आणि हे खूप हार्ड आहे असं काही नाही. प्रत्येक सरकार आपल्या आपल्या पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर देत असतं. सिच्युएशन पण सुद्धा प्रत्येक गोष्टीचं सिच्युएशन पण बघावं लागतं. त्यामुळे त्या सिच्युएशनला UPA सरकारने त्यावेळेचे पावलं उचलले त्यांना वाटेल तसे. पण 2014 नंतर थोडी परिस्थिती बदलली. अँटी पाकिस्तान म्हणा किंवा एका पर्टिक्युलर याला हे करणे हे जास्त आहे ह्या सरकारमध्ये. आणि
ते आल्यापासून ते सांगतायत की UPA सरकारचं एक विकनेस होती, त्यांनी पाकिस्तानला कधी धडा शिकवला नाही. पण आम्ही UPA नाही, आम्ही स्ट्रॉंग आहोत आणि आम्ही ईट का जवाब पत्थर से देणारे लोक आहोत. पण मग आत्ता जे सध्या सीमेवर सुरू आहे त्याला थेट आपण युद्ध म्हणू शकत नाही किंवा युद्ध घोषित झालं नाही. मग आता जे संघर्ष सुरू आहे तो कशा प्रकारच्या स्वरूपाचा आहे? टेक्निकली जरी आपण याला युद्ध नाही म्हटलं तरी युद्धाला सुरुवात झालेली आहे. बघ, वॉर हे 2 याच्यानी लढलं जातं. आता अलीकडचे जे वॉर आहेत, तू युक्रेन बघ किंवा तू गाझा बघ, याच्यामध्ये युक्रेन रशिया वॉर बघ, याच्यामध्ये पहिलं ना स्ट्रक जे होतं, सगळं जे वॉरफेअर सुरू होतं ते ड्रोन्समधलं होतं. त्यामुळे ड्रोन्स आणि आकाशात हे युद्ध सुरू झालं आहे. टेक्निकली वॉर हे सुरू झालेलं आहे, पण तू याला फुल फ्लेज वॉर नाही म्हणू शकत, याला मर्यादित वॉर म्हणू शकतं. कारण दोन्ही देशाचा जो सध्या प्रयत्न सुरू आहे ते एकमेकांकडे ड्रोन पाठवणे आणि त्याच्यात जेवढी मॅक्झिमम डॅमेज करता येईल आणि जे डिफेन्स सिस्टीम आहे दोन्ही देशाची ती टेस्ट करतात. असं म्हणतात की वॉरफेअरच्या व्याख्येत असं म्हटलं जातं की ड्रोन जेव्हा पाठवताना तुम्ही तेव्हा तुम्हाला फार इस्केलेट करायच्या नसतात गोष्टी, कारण ड्रोनच्या प्राइसेस जास्त नसतात. ड्रोन हे फार कमी याच्यात बनतं आणि त्याची फार म्हणजे अमेरिकाने जर तिकडे बघितलं तर त्यांचं जे डिस्ट्रक्शन क्षमता आहे ती मोठी आहे. पण आता जे आपण दोन्ही साईडचे जे ड्रोन बघतोय त्याचा डिस्ट्रक्शन लेवल तेवढे नाही आहे. त्यामुळे ड्रोन्स पाठवणे हे प्राथमिक वॉर असतं. कदाचित ते इंडिकेटर पण असतं की आम्ही ड्रोन पाठवतो, आम्हाला फुल फ्लेज वॉर करायचं नाही, असं पण असतं. एकमेकांच्या कॅपॅसिटी जे आहे त्या टेस्ट करणं हे सगळं काम असतं. पण आपण काय म्हणायचं याला, तर हे पार्शियल वॉर आहे, हे मर्यादित वॉर आहे आपण असं म्हणू शकतो. फुल फ्लेज वॉर तेव्हा डिक्लेअर होतं जेव्हा तुम्ही ग्राउंड फोर्सेस एकमेकांच्या पुढे येतात आणि ग्राउंडवरती जेव्हा तुम्ही उतरता त्याला फुल फ्लेज वॉर म्हणू शकतो. याला सध्या फुल फ्लेज वॉर पण नाही. आता असंही म्हटलं जातं की भारत कुठेतरी डिफेन्सिव्ह आहे, म्हणजे समोरच्या अटॅक केल्यानंतर आपण अटॅक करतोय, हा कुठेतरी जगाला दाखवायचं भारताला, याचा नेमका अर्थ काय मग? तसं म्हणता येणार नाही. मग पहिला अटॅक त्यांनी केला, टेररिस्ट अटॅक होता तो पहलगामचा. भारताने त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पहिला अटॅक केला तसा पाहतो म्हटलं. बरं, हा अटॅक बरं पाकिस्तान एवढा का त्याला रिस्पॉन्स? पण पाकिस्तान घुसलं म्हणून भारताने अटॅक केला, म्हणजे कुठेतरी प्रवृत्त केलं भारताला अटॅक करायला, असं सुद्धा कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे की? पण भारताला प्रवृत्त केलंच आहे तसं पाहतो म्हटलं तर. पहलगामचा जो हल्ला होता तो एवढा ब्रुटल होता, एवढा घुसम होता की कुठलाही जो देश असेल त्याला रिप्लाय करावं लागेल, त्याला फिटेड उत्तर द्यावं लागेल, कारण एक मॅक्झिमम मेसेज पण द्यायचा असतो. पण भारताने जे स्ट्राईक केले त्याचं पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान एवढा का खवळला आहे किंवा पाकिस्तानमध्ये एवढं अनस्टॅबिलिटी काय? कारण पहिल्यांदा भारताने पाक ऑक्युपाईड काश्मीर, ज्याला पाकिस्तान हे आझाद काश्मीर म्हणतं, म्हणजे ते पहिल्यापासून असं ट्रीट करतं त्याला की तो आमचा पार्ट जरी असला तरी मग ऑटोनॉमी आहे, तो आम्ही त्याला न्यूट्रल आणि इंडिपेंडंट केलं आहे. तसं नाही आहे. तिथे इलेक्टेड मुख्यमंत्री सगळे ते पाकिस्तानच कंट्रोल करत असतं, पण ते जगापुढे दाखवतात की आम्ही किती ऑटोनॉमी देतो. त्यामुळं ते भारताला पण सांगतात तुम्ही ऑटोनॉमी द्या. तर पहिल्यांदा त्यामुळं ते ऑटोनॉमी जे आहे म्हणजे पाक व्याप्त काश्मीर आहे तिथं आतापर्यंत आपण 2 वेळा अटॅक केले, ते ठीक आहेत, कारण ते एक ऑटोनॉमी तुम्ही स्टेट किंवा देश म्हणू शकता, ऑटोनॉमी स्टेट आहे ते. पण पहिल्यांदा भारताने त्याच्या पुढे जाऊन डीप इनसाईड पंजाब, जिथून लष्कर प्रमुख येतो, जिथून पंतप्रधान येतो, पंजाब हा सगळ्यात समृद्ध प्रांत आहे पाकिस्तानचा आणि सगळे इलिट लोक जे आहे मिलिटरीपासून सगळे तिथून कारभार हाकतात. पूर्ण पाकिस्तान ॲडमिन जे आहे मोठे मोठे लोक ते पंजाबमधून येतात. त्यामुळे पहिल्यांदा भारताने डीप इंटेरियर म्हणजे पाकिस्तानच्या खूप आतमध्ये जाऊन अटॅक केला आहे. हे जी एक रेड लाईन पाकिस्तानने आखली आहे स्वतःची, कारण ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये जर अटॅक केला तर ते ओके आहे, त्याला तेवढा रिस्पॉन्स करणार नाही. पण हा जो अटॅक होता पाकिस्तानची रेड लाईन आपण पहिल्यांदा हे केली आणि आपण पंजाबमध्ये सुद्धा अटॅक केला. त्यामुळं पाकिस्तानला हा खूप मोठा इशारा होता आणि भारताच्या डिफेन्सनी एक दाखवून दिलं, एक संकेत दिला की तुम्ही कुठेही असाल, तुम्ही आतमध्ये असा, तुम्ही कुठेही असा, आम्ही तुम्हाला टार्गेट करू, आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू. त्यामुळं जेव्हा हा डीप अटॅक झाला तेव्हा पाकिस्तानमध्ये पण खूप रिसेंटमेंट आहे की तुम्ही इंटेरियर जेव्हा भारत आतमध्ये अटॅक करतो आहे तेव्हा तुम्ही काय करताय. जसं भारतामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर, उरी हल्ल्यानंतर जसं भारताचं एक जनमत झालं होतं आणि त्याच्यामुळं प्रेशर येतं सरकारला की तुम्हाला काहीतरी करावं लागेल. पाकिस्तान दिवसाढवळे हल्ले करतो, तो आपले निरपराध हे मारतात, लष्करी हे मारतात, तर तुम्ही काय करणार. तर तो जो प्रेशर होतो, जनमताचा जो प्रेशर आहे तो पाकिस्तानला पण आहे.
भारतामध्ये जसा आहे तो पाकिस्तानमध्ये पण तसा आहे. पाकिस्तानमध्ये एक सध्या एवढं जे काही तो अटॅक करतोय किंवा एवढं तो रिटॅलिएट करतो, त्याचं एक मुख्य कारण असं आहे की पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये सध्या सगळेच जण एका पेजवर नाही आहेत. म्हणजे लष्कर एका पेजवर नाही, तिचे राजकीय जे पक्ष आहेत ते एकमत नाही आहे कुणाचं. म्हणजे ते डीप डिवायडेड आहे. आणि तुला माहीत आहे की जे बाकीचे 2 स्टेट आहेत त्यांचे, खैबर पख्तूनवाला असेल किंवा बलुचिस्तान असेल, हे इथे पूर्ण फुटीरवादी कारवाया जोरात चालतात. खूप जास्त म्हणजे इनफॅक्ट पाकिस्तानमध्ये दर वर्षाला जवळपास 5,000 लोकं दहशतवाद्यांनी मरतात. पण तो दहशतवाद त्यांनी क्रिएट केलेला आहे. त्यामुळं पाकिस्तानला ह्यावेळेस रिटॅलिएट करावं लागलं. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत तसा बघायला गेला तर स्ट्रॉंग आहे, म्हणजे युद्धाच्या बाबतीत सुद्धा आणि अगदी इकॉनॉमिकली सुद्धा. आणि पाकिस्तान तेवढा कमजोर आहे. मग एवढी हिंमत पाकिस्तानची कशी काय झाली? म्हणजे असं तुम्ही युद्धाची जेव्हा भाषा येतं ना तेव्हा त्याची इकॉनॉमी छोटी आहे, त्याची इकॉनॉमी मोठी आहे, असं कम्पेअर होत नाही. जनरलाइज आपल्याकडे तर केलं जातं, पण त्यात फार काही तथ्य नाही. आता तुम्हाला मी उदाहरणं सांगतो की व्हिएतनाम वॉर होतं. म्हणजे अमेरिकेने 10 वर्ष व्हिएतनाम वॉर 74मध्ये ते निघाले. व्हिएतनामी अत्यंत गरीब लोक होते. ठीक आहे, त्यांचं GDP तर म्हणजे सुपर पॉवर अमेरिका आणि व्हिएतनाम काय होतं तेव्हा अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलं पण होतं, यांना काय यांच्या मृत्यूची पण किंमत नाही. पण त्याच व्हिएतनामनी जवळपास 58,000 अमेरिकन सैनिक मारले, म्हणजे डेड बॉडीज पाठवल्या तिकडे. आणि जवळपास 50,000 अमेरिकन सैन्याला त्यांनी अधू केलं किंवा अपंग करून जखमी करून पाठवलं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही. बरं, त्याच्याही पलीकडे तुम्ही जर असं म्हणाल तर मग अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष अमेरिकेनं जवळपास तिथं सत्ता बसवली. 20 वर्ष अमेरिकेनं प्रोग्रेस केला, शाळा सगळं डेव्हलपमेंट केलं. 20 वर्षानंतर आणि तालिबान संपल्याच जमं होतं. तालिबानचे सगळे अड्डे नेस्तनाबूत झाले होते. पण तालिबाननी 20 वर्षानंतर एकत्र आलं आणि अमेरिकेला तिथून पळावं लागलं 20 वर्षानंतर. तेच एक्झाम्पल मी तुला गाझामध्ये देईल. आता इस्राईल आहे, जगातलं मोस्ट पॉवरफुल मिलिटरी आहे, अमेरिकेचा सपोर्ट आहे, सॉफिस्टिकेट मिलिटरी आहे. त्यांचेच काही मिसाईल्स आणि ड्रोन आपण इकडे वापरतो आपल्या वॉरफेअरमध्ये. तर इस्राईलनी गाझावर जो हल्ला केला तो त्याचं पहिलं एम होतं की त्यांनी हमासनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 300 ते 400 नागरिक जे आहे ते ओलीस म्हणून ठेवले होते, नेले होते, ते किडनॅप केले होते. 1.5 वर्ष झालं आहे या वॉरला. 52,000 लोक मेले, त्यात 18,000 लहान मुलं मेले. तरी त्यातला एकही माणूस इस्रायलला सोडवता आला नाही. मी सांगतो यासाठी आहे, हे उदाहरणं यासाठी देतोय की तुम्ही असं म्हणू शकत नाही, अंडर एस्टिमेट नाही करू शकत. तुम्ही वॉरफेअरमध्ये पुढचा माणूस हा याची इकॉनॉमी हे आहे ते आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण वॉर जेव्हा तुमच्याकडे होतं आणि भारतासारखा मोठा देश जेव्हा त्या वॉरमध्ये असतो तेव्हा दुसरा देश हा 100% ते त्याला अटॅक. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे सगळ्यांना की पाकिस्तानमध्ये सगळ्यात बेस्ट जे इन्स्टिट्यूशन आहे ते मिलिटरी आहे, लष्कर आहे. तुम्ही म्हणाल पाकिस्तान भुकानंगा असेल उर्वरित पाकिस्तान भुकानंगा, पण लष्कर हे पैशांनी मजबूत आहे. कारण GDPचे 25% 20% जो पैसा आहे GDPचं उत्पन्न ते एकट्या यांच्याकडे जातं, लष्कराकडे जातं. लष्कराची सॅलरीसुद्धा चांगली आहे. इनफॅक्ट लष्करी अधिकारी त्यांचं स्टेटस वगैरे बघितलं ना तर ते भारताच्या लष्करापेक्षाही ते ऐशोआरामात असतात. त्यामुळे लष्कराला आणि त्याच्या इक्विपमेंट्सला काही प्रॉब्लेम नाही. उर्वरित देश भिकारी आहेत, उर्वरित देशाची इकॉनॉमी चांगली नाही, हे बरोबर आहे. पण लष्कर हे इलीट पाकिस्तानचं आहे आणि त्यांना कुठल्याच पैशाची कमी नाही आहे. इनफॅक्ट बाहेरची जेव्हा एड येतं ना तर ती अर्धी तेच हे करतात, ते अनअकाउंटेबल आहे. पाकिस्तान लष्कर हे अनअकाउंटेबल आहे. तू किती पैसे घेतले किंवा कशात घेतले याला त्याला विचारू शकत नाही. संसद तिथं कुचकामी आहे. डी फॅक्टो रूलर्स जे आहे पाकिस्तानचे ते लष्करच आहे. पण या सगळ्यामध्ये आता जर इतका संघर्ष टोकाचा गेला असेल आणि इतकं जर मोठ्या प्रमाणात समोरून सुद्धा आता प्रत्युत्तर याला सुरुवात झाली असेल तर अजूनही आपण युद्ध घोषित का करत नाही? आणि जर युद्ध घोषित केलं तर नेमकं सगळ्या क्रायटेरिया कसा नेमका बदलतो मग? मुळात मला असं वाटतं की दोन्ही देश म्हणजे इन्क्लुडिंग भारत आणि पाकिस्तान यांना एक लार्जर युद्ध करायचं नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा लोक म्हणतात की पाकिस्तान हा बेहाल, अर्थव्यवस्था त्याची फार हे आहे, तो 4 दिवस वॉर करू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पाकिस्तान आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हा 80-75पर्यंत भारत आणि पाकिस्तान जवळपास एका लेवलवरती प्रोग्रेस करत होते. त्यानंतर मग त्यांनी टेररिझम आणि काश्मीर आणि धार्मिक जो उन्माद लावला त्यामुळे पाकिस्तान हे गर्तेत गेलेलं आहे. पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे कफल्लक अवस्थेमध्ये आहेत ते सगळेच्या सगळे. आता मग जेव्हा आपल्याला माहिती आहे
कम्पेअर कर भारत. आपण भारत आणि पाकिस्तानसोबत कम्पेअरच होत नाही. आपण जगातली 4थ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहोत. आता कोणतरी म्हटलं, आज कोणतरी जोक एक चालला होता सोशल मीडियावर, की त्यांनी 7 बिलियन मागितले. आपल्याकडे लाडकी बहीण योजनेला तेवढा फंड आहे. तर फक्त काय आहे, की तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, की तुमचा शेजारी आहे ना, तो शेजारी आहे. तुम्हाला दुसरी चॉईस नाही. तो तुमच्याकडे राहणारच आहे. त्यामुळं आपण किती कम्पेअर केलं पाहिजे किंवा आपण किती त्याच्यासोबत उतरलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या कन्फ्लिक्टमुळं काय होईल, की भारत एक स्टेबल देश आहे, एक लार्जर डेमोक्रेसी आहे. आपल्याकडे रूल ऑफ लॉ आहे. पण मग असंही भारतातनं सुद्धा असा आवाज उठवला जातो, की मग युद्ध का करत नाही, एकदाच काय तो प्रश्न मिटवून का टाकत नाही, असं सामान्य माणसाला असं बोलणं फार सोपं असतं, पण फार कठीण आहे. इनफॅक्ट कारगिल वॉरमध्ये पण आपण खूप सैन्य जे आहे आपलं, ते जमवाजमव केली होती सीमेवर. पण जे दूरदर्शी धोरणी जे नेतृत्व असतं त्यांना कळत असतं, की हे सगळं संघर्ष आहे तो कुठपर्यंत न्यायचा असतो. मग भारत हा जगातला खूप 4थ्या नंबरचा इकॉनॉमी आहे, स्ट्रॉंग इकॉनॉमी आहे. खूप सारं ग्लोबल साऊथमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. जर येत असेल तर भारतामध्ये खूप येतं चीननंतर. एवढं असताना जर आपण फक्त वॉर आणि याच्यामध्ये केलं तर आपल्या प्रोग्रेसचं काय ना. आता फॉर एक्झाम्पल आता टेरिफ वॉर सुरू झाला आहे. चायनावरती जवळपास 124% टेरिफ त्यांनी टाकलं, ठीक आहे, अमेरिकेने. आता हे टार्गेट काय होतं, की जो मॅन्युफॅक्चरिंग हब आहे चीनचा, तो डिस्टर्ब झाला पाहिजे. त्यात एक झालं ना, जेव्हा एवढं टेरिफ पडलं तेव्हा ॲपलची जे असेंब्लिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, तो पूर्णच्या पूर्ण बेस हा भारतात शिफ्ट होत आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, की जर टेरिफ वॉर झालं तर भारत हा विन विन सिच्युएशनमध्ये राहील. भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल, कारण भारताचं वातावरण कंडक्टिव्ह आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. पण जर तुम्ही वॉर असं करत राहाल आणि कंटिन्यू जेव्हा ड्रोन्स इकडे येतात तिकडे येतात आणि स्टॅबिलिटी राहत नाही, तेव्हा आपल्या इकडच्या इन्व्हेस्टमेंटला प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि लार्जर गोलमध्ये जर बघितलं तर चीनला हेच हवं आहे. कारण त्यांची जे सगळं जे इकॉनॉमी आहे किंवा त्यांची जे असेंब्लिंग आहे किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, ते शिफ्ट नको व्हायला ना. नाही, अर्थातच आपण बघतो हे युद्ध खूप वेळ राहणंसुद्धा भारतासाठी सुद्धा तेवढंच धोकादायक आहे. पण या सगळ्यामध्ये आपण एक खूप मेसेजसुद्धा चांगला केला. म्हणजे युद्धाचं जे नाव त्यांनी केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर, म्हणजे असं म्हटलं आता की त्यांनी त्या बायकांना बाजूला केलं, त्यांच्या पुरुषांना मारलं आणि एक प्रकारे त्यांचं कुंकू पुसलं आणि ऑपरेशन सिंदूर ह्यांनी नाव ठेवलं. हा कितपत मेसेज गेला सुद्धा? हा स्ट्रॉंग मेसेज गेलेला आहे. आणि बघ, मी पण बाहेरचे लोक कसे रिस्पॉन्स करतात त्याला, अमेरिकन किंवा युरोपियन, तर ते रिस्पॉन्स करताना असंच बोलत आहेत, की भारताला आता म्हणजे तुम्ही कंट्रोल करणं किंवा भारताला समजवणं, भारताला इंटरव्हेन करणं, ते पहिल्यासारखं सोपं राहिलं नाही. तू जर आपले परराष्ट्र मंत्री आहे जयशंकर, त्यांची जर लँग्वेज बघितली फार टफ असतं आजकाल. भारत कसा एखादा देश जेव्हा प्रोग्रेस करतो ना, तेव्हा त्याचं डिप्लोमॅट्स असतात, त्यांची लँग्वेज पण बदलते. तू आता चीनच्या डिप्लोमॅटची लँग्वेज बघ, ते अमेरिकेपुढे कसं आहे, तसं भारत पण एक इमर्जिंग इकॉनॉमी, भारत एक इमर्जिंग देश आहे, सुपर पॉवर आहे, होतो आहे इमर्जिंग. तर लँग्वेज बदलणार, आपण जे काही रिस्पॉन्स करतो. त्यामुळे तू जर बघितलं तर या पहिले जेव्हा कन्फ्लिक्ट व्हायचे तेव्हा अमेरिका तातडीनं हस्तक्षेप करायचा. पण यावेळी अमेरिका हस्तक्षेप करत नाही. तो भारतामुळे करत आहे का असं नाही, कारण अमेरिकेची जी लिडरशिप आली आहे आता, डोनाल्ड ट्रम्प, त्यांना काही लेनदेन नाही याचं. त्यामुळं हा कन्फ्लिक्ट सुरू झाला त्याच्या 5व्या दिवशी मार्को रुबियो जे आहे त्यांचे विदेश मंत्री, त्यांनी आत्ता इंटरव्ह्यू केलं. पण हे जे युद्ध आहे, म्हणजे तुझा जो प्रश्न आहे की काय उत्तर दिलं भारताने, काय मेसेज दिला, तर भारताने खूप असा चांगला मेसेज दिला, एक कठोर मेसेज दिला पाकिस्तानला, भावनिक दिला. म्हणजे त्यासोबत त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन एक महिलांच्या भावनेला किंवा संपूर्ण देशाच्या एका भावनेला हात पण घातला आहे. ॲट द सेम टाईम त्यांनी पाकिस्तानला एक असा मेसेज दिला आहे की बघ, आता अटॅक झाला आहे 9 याच्यावरती, आता हळूहळू त्याच्या ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत त्या पुढे येत आहेत. आता जैशचे जे सगळे म्हणजे रऊफ सईद आहे, म्हणजे जो मारला गेला आहे, त्याची पूर्ण मौलाना हाफिज सईदची फॅमिली गेली आहे तिथं, मारले गेले त्याचे पूर्ण. तर हळूहळू या एक सगळ्या इन्फॉर्मेशन निघत आहे. डॅनियल पर्ल नावाचा एक पत्रकार होता, त्याची हत्या करणारा तो रऊफ होता, त्याला भारताने मारलं. तुला माहिती आहे का, या हत्येनंतर जेव्हा भारताने टार्गेट केलं आणि त्याच्यामध्ये तो रऊफ ठार झाला, तेव्हा पाश्चिमात्य जगामध्ये तिकडच्या मीडियाने हे खूप महत्त्वाचं दाखवलं की डॅनियल पर्लला मारणारा जो होता, हल्लेखोर होता, तो भारताने मारला. तर भारताने एक कडक मेसेज दिलेला आहे. पण माझ्या मते की भारताचं नेतृत्व पण याला जास्त इस्केलेट करणार नाही. आता सध्या जे सुरू आहे
ते तुम्ही अटॅक केला तर आम्ही अटॅक करू. पाकिस्तानचं पण तेच धोरण आहे. तुम्ही आमच्यावर अटॅक कराल तर आम्ही त्याच ह्याच्यानी म्हणजे ते हिंदीमध्ये आहे ना कहावत, ईंट का जवाब पत्थर से, दोन्ही बाजूनं तेच सुरू आहे. पण मला असं वाटतं की हे लुटुपुटीचं वॉर आहे. हे वॉर जे आहे हे टॅक्टिकल वॉर आहे आणि हे लवकरच कमी होईल. संघर्ष जो आहे हे जे याची जे व्याप्ती आहे ती थोडी कमी होईल असं वाटतं. कारण कालच अमेरिकेकडनं दोन्हीही राष्ट्रांना फोन गेलेले आहेत. सोबत चीनने सुद्धा आपला जो सूर आहे तो थोडा मवाळ केला आहे. रशियासुद्धा इंटरव्ह्यून करत आहे. त्यामुळं हे जे चाललं आहे आता संघर्ष हा वॉरमध्ये, लार्जर वॉरमध्ये कन्वर्ट होणार नाही असं वाटतंय. कारण दोन्हीही इकॉनॉमीला किंवा दोन्ही देशांना ते करायचं नाही आहे मुळात. त्यामुळं आज जर तू पाकिस्तानच्या परदेश जे मंत्री आहे डार, त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते थोडंफार आता ना सॉफ्टन होत चाललं आहे व्हॉइसेस. त्यामुळे तुला हे जे काही वॉर आहे ते येत्या काही दिवसात याची व्याप्ती कमी झालेली दिसेल. निश्चितच वॉर कोणाला नको आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आपण बघतो जे स्ट्रॉंग मेसेजबद्दल बोलतो. मग ऑपरेशन सिंदूर बरोबरच ज्या लोकांनी हे ऑपरेशन सक्सेस केलं किंवा ज्या लोकांनी अटॅक केला त्यामध्ये ज्या होत्या सोफिया कुरेशी असो किंवा व्योमिका सिंग यासारख्या महिलांना पुढे करून एक प्रकारे किंवा महिलां रिप्रेझेंटेटिव्ह या वॉरचं करतायत हे सुद्धा जगाला दाखवलं आणि याचा सुद्धा कसा परिणाम थेट झाला असेल. म्हणजे एकीकडे मानसिकदृष्ट्या सुद्धा ते काहीतरी दाखवायचा प्रयत्न सुरू आहे. नाही, हे खूप म्हणजे ॲप्रिशिएट करायला पाहिजे की 2 महिला तिथे आल्या. एक तर त्याच्यामध्ये सगळ्या तू सांगितल्यानुसार महिलांचे सगळे जे काय म्हणतात कुंकू त्यांनी पुसले होते पूर्ण, ठीक आहे. बट आणि दुसरं म्हणजे त्यावेळी जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा त्यांनी धर्म विचारला होता. मग अशा गोष्टीला जेव्हा उत्तर द्यायचं असतं याच्यातून पाकिस्तानला काय करायचं होतं, पाकिस्तानला एक डिवाईड करायचं होतं. हा मेसेज जेव्हा भारतात जाईल तेव्हा ऑब्वियसली हिंदू मुस्लिम आणि हे सगळं होतं ना, हा मेसेज पाकिस्तानला द्यायचा होता. हेच पाकिस्तानला अपेक्षित होतं. पण भारताने याला खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलं असं मला वाटतं. ज्या 2 महिला आहेत जे सोफिया कुरेशी तिला ज्या पद्धतीनं प्रेझेंट करायला बोलवलं 2 महिलांना, हे खूप मला असं वाटतं खूप डिप्लोमॅटिक आणि खूप एक स्ट्रॉंग मेसेज, वेगळा मेसेज पण होता जगाला दिला. तो मेसेज ना बाहेर पण होता, ॲट द सेम टाईम तो मेसेज भारतासाठी पण होता. जे धार्मिक उन्मादावर जे लोक याच्यात हिंदू मुस्लिम करतात, ठीक आहे, कारण त्यांनी तर धर्म विचारला होता त्यामुळे भारतात सुरू झालं होतं. हिंदुत्ववादी जी लाईन आहे ती ॲग्रेसिव्ह व्हायला सुरुवात झाली होती, डिवाईड करायला. पण मला वाटतं पहिल्यांदा एवढं चांगलं उत्तर दिलं आहे त्या सोफिया कुरेशी आणि त्या मुलीलाही ठेवून त्यांनी मेसेज दिला आहे की नाही, मुस्लिम आम्ही सगळे एक आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी नव्हे ते भारतामध्ये सगळेजण एका पेजवरती आहे. पाकिस्तानमध्ये उलट आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर, राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि जनता हे वेगवेगळ्या याच्यावरती आहे. पण भारतामध्ये ॲट द सेम टाईम सगळेजण आपण एका पेजवरती आहे. विरोधी पक्षांनी एकसुद्धा ऑब्जेक्शन घेतलं नाही. इनफॅक्ट विरोधी पक्षांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये तो जो काही हल्ला झाला, बेसिक प्रश्न की तो हल्ला झाला त्याचे परपेट्रेटर कुठे आहे, तेव्हा आपली सिक्युरिटी काय करतो हे सुद्धा प्रश्न विचारलेला नाही आहे. आणि विरोधी पक्षाने सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यामुळं भारत एका पेजवर आहे, मात्र पाकिस्तान एका पेजवर नाही आहे. त्यामुळं असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रामध्ये एक हल्ला जो असतो ना, दहशतवादी हल्ला म्हणतात, ते ना दोन्ही राष्ट्रांनी एकत्र करतं. तर भारत हा एक पेजवर आहे. त्यामुळं जेव्हा तुमचा देश एक पेजवर असतो, एक राष्ट्रीय एकात्मता अबाधित असते, तुम्ही एक असताना तेव्हा बाजूचं जे शत्रू राष्ट्र असतं ना त्याला निपटवायला किंवा त्याच्याशी तुम्हाला जे काही रिटॅलिएट करायचं असेल ते खूप सोपं होतं. पाकिस्तानमध्ये उलट आहे. पाकिस्तानमध्ये एक तर कन्फ्लिक्ट खूप जास्त आहे, कारण तिकडचे जे सरकार आहे शहाबाज सरकार, ते लोकांनी नियुक्त केलेलं नाही आहे, ते लष्कराने नियुक्त केलेलं आहे. आणि जे लष्कर प्रमुख आहे आसिफ मुनीर, ते त्यांनी इम्रान खानला बाजूला केलं. लेजिटिमेट गव्हर्नमेंट असून, लेजिटिमेटी असून आणि अगदी पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पक्षसुद्धा बॅन केला होता इम्रान खानचा. मग ते अपक्ष लढले त्यांचे कॅन्डिडेट आणि अपक्ष असून सुद्धा जास्त मॅक्झिमम निवडून आले. तर त्यांनी इम्रान खानला 2 वर्षापासून तुरुंगात डांबला आहे. त्यामुळे PTIचे आणि इम्रान खान खूप पॉप्युलर लीडर आहे पाकिस्तानमधला. अनेक वर्षानंतर झालेला एक लोकप्रिय लीडर आहे तो. जुल्फिकार अली भुत्तो नंतरचा सगळ्यात पॉप्युलर, बेनझरी भुत्तो नंतरचा सगळ्यात पॉप्युलर जर असेल तो इम्रान खान आहे. त्यामुळे इम्रान खानचे जेवढे सपोर्टर्स आहेत PTIचे ते टेरिबली अगेन्स्ट आहे. त्यामुळे लष्कर म्हणजे असं म्हणतात की लष्कर हे सगळ्यात एक सॅक्रेड इन्स्टिट्यूशन मानलं जातं पाकिस्तानमध्ये. ते यासाठी की भारतासारखं एक मोठा त्यांना एक देश आहे ना जो ते शत्रू मानतात, एक मोठा देश. त्यामुळं ऑलवेज इन्सेक्युअर असतात. जेव्हा इन्सेक्युरिटी असतं तेव्हा लष्करावरती जास्त डिपेंडन्स असतं. पण
पहिल्यांदा असं आहे की पाकिस्तान एक होत नाही, पण तू ज्याप्रमाणे म्हटलं की एखादं युद्ध होतं तेव्हा दोन्ही देशाची एकजूट होते. आता पाकिस्तानमध्ये पण एकजूट व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे एक एक युद्ध दोन्ही राष्ट्रांना एकजूट करू शकतं. पण मला खूप बरं वाटतं की भारताची जी एकात्मता आणि एकजूट आहे ती जबरदस्त आहे यावेळची. त्यामुळं आपण अधिक पण या चांगल्या प्रकारे सगळ्यामध्ये कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारताची प्रगल्भता सुद्धा दिसून आली. भारताची प्रगल्भता आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडे दिसून येते. कारण त्याचे मी तुला जे सांगितलंय की आपण बूस्ट आहे, आपला कॉन्फिडन्स जो आहे भारताचा, तो अनेक म्हणजे बूस्ट आहे. त्यामुळे भारताची डिप्लोमॅसी खूप चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताचे जे युरोपियन युनियन किंवा अमेरिकेशी खूप जवळचे संबंध आहे. कारण एशिया पॅसिफिकमध्ये चीनला जर हे करायचं असेल, त्याला जर तोंड द्यायचं असेल, तर सगळे लोक जे आहेत म्हणजे विशेषतः अमेरिका, युरोप हे भारतावरती इन्व्हेस्ट करत आहे. कारण त्याला जर रिटॅलिएट करायचं असेल पुढच्या वेळेस जर चीनला, तर भारत एक सक्षम राष्ट्र, एक सक्षम लष्कर म्हणून पुढे यायला पाहिजे. त्यामुळं पाश्चिमात्य देश हे भारताच्या बाजूला आहे. पण ॲट द सेम टाईम तुला 2 देश आता वाटत असेल, तुर्की हे म्हणतात मुळात त्याला. मी हाच प्रश्न विचारत होता, ह्या युद्धामुळे आपल्या बाजूचे कोण, त्यांच्या बाजूचे कोण किंवा त्यांना मदत करणारे कोण हे सुद्धा कुठेतरी स्पष्ट झालंय की असं म्हटलं तर चालेल का? मग असं आपण म्हणू शकतो. पण फॉर एक्झाम्पल तुर्की आहे. हा तुर्की जो देश आहे तिथे एर्दोगन नावाचं एक 20 वर्षापासून राष्ट्राध्यक्ष आहे त्यांचे. आणि त्यांनी खूप रॅडिकलायझेशन केलं आहे तुर्कीमध्ये. म्हणजे केमाल पाशा यांनी तुर्कीला एक सेक्युलर राष्ट्र म्हणून इस्टॅब्लिश केलं होतं. म्हणजे एका युरोपियन राष्ट्रापेक्षा ही तुर्की एक सेक्युलर राष्ट्र होतं. पण एर्दोगाननी 20 वर्षापासून जी पॉवर अमेज केली आहे कंटिन्यू, म्हणजे एक वेळा निवडून आला आणि त्यांनी मग सगळे याच्यावरती सगळी पॉवर एकत्र करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी ज्युडिशरी, न्यायव्यवस्था आहे त्याला हे केलं आहे, लष्कराला पूर्ण त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं. तर असं करून तुर्कीला काय झालं आहे आता की तुर्कीला रिजनल मुस्लिम देशामधला स्ट्रॉंगेस्ट नेशन बनायचं आहे आता सध्या. त्यामुळे ते सातत्याने पाकिस्तानला सपोर्ट करतात, ते सातत्याने गाझाला सपोर्ट करतात, पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात. आणि त्यांची जी भूमिका आहे ती काही वर्षापासून ही कट्टर होत आहे एर्दोगानसोबत. पण टेक्निकली स्पीकिंग तुर्कीचा आपल्याकडे एवढा प्रभाव नाही, किंवा तुर्कीचा प्रभाव हा जो तो करण्याचा प्रयत्न करतो, तो मुस्लिम राष्ट्राचं त्याला नेतृत्व करायचं आहे, मुस्लिम राष्ट्राचं नेतृत्व करायचं. त्यामुळे सौदी अरेबिया आणि इराण हे मुस्लिम राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात किंवा ते लिडरशिपमध्ये आहे. तर तुर्कीला याच्यात मात करून स्वतः लिडरशिप याच्यावर करायचं. त्यामुळे ते पाकिस्तानला सातत्याने सपोर्ट करतात. पण तुर्कीचं फक्त एकच गोष्ट सध्याच्या वॉरमध्ये आपल्याला दिसते, ती म्हणजे ड्रोन्स. आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुर्की जो देश आहे ते ड्रोन्स टेक्नॉलॉजीमध्ये खूप एक्सपर्ट आहे. युक्रेनमध्ये जेवढे ड्रोन्स म्हणजे युक्रेन रशिया वॉरमध्ये जेवढे ड्रोन्स वापरले जातात रशियाकडनं, हे तुर्कीचे आहे. तेवढा सपोर्ट करतो आहे तो. आणि अझरबैजान वगैरे हे जे ते काही देश आहे ते भौगोलिक किंवा सामरिकदृष्ट्या एवढं काही महत्त्वाचे नाही आहे. इनफॅक्ट भारतासोबत युरोपियन राष्ट्र सगळं ऑलमोस्ट आहे. त्याच्याही पलीकडे पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असून सुद्धा सौदी अरेबिया, UAE हे भारताचे खूप चांगले मित्र आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये कॉन्स्टंट असं म्हटलं जातं की ते मुस्लिम असून भारताच्या बाजूला आहेत. म्हणजे मी काल परवा एक ऐकत होतो, तिकडचे खूप लिजंडरी एडिटर आहे नजम सेठी नावाचे, फ्रायडे टाइम्स, खूप लोकप्रिय पेपर आहे. त्यांचं मुलाखत सुरू होती आणि त्यांना अँकरनी विचारलं की भारताचं आणि बांगलादेशचे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वाटत नाही का की बांगलादेशचं भारताचं जरा जे डिप्लोमॅटिक आहे आजूबाजूला शेजारचे राष्ट्र त्यांच्याशी बरोबर नाही. तर नजम सेठीने त्यांना उत्तर दिलं की नाही, तुला असं नाही म्हणता येणार. भारत खूप स्ट्रॉंग आहे आणि बांगलादेशसोबत त्यांचे थोडे विसंवाद आहे, त्याचा काही इंटायर असं हे नाही आहे. त्यामुळं हे जे काही 2 राष्ट्र आहे ते काही फार परिणामकारक किंवा फार असं भौगोलिकदृष्ट्या किंवा टॅक्टिकल सामरिकदृष्ट्या आपल्याला धोकादायक होऊ शकतं असं काही नाही आहे. पण या सगळ्यामधला जो सर्वात स्ट्रॉंग देश आहे तो म्हणजे चायना. त्याची नेमकी भूमिका काय आहे? चीनची भूमिका ही पहिल्यापासून पाकिस्तानची पाठराखण करायला आहे. तू जर बघितलं तर J-10 जे फायटर जेट आहेत मोस्ट ऑफ हे चीनचे आहेत. इनफॅक्ट ज्या मिसाईल्स आपल्याकडे येत आहेत आता, ज्या पंजाबमध्ये दिसत आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये, त्या चीनी बनावटीच्या आहेत. त्यामुळे चीन हा कायम पाकिस्तानचा सपोर्टर आहे, तो राहील. आणि स्वाभाविक आहे, कारण तो एक इमर्जिंग पॉवर आहे, सुपर पॉवरच्या दिशेनं चालला आहे. तर त्याला जर ह्या खंडामध्ये जर कोणी रोखू शकतं किंवा त्याला जर मात करू शकतं किंवा त्याच्याशी हे करू शकतं एक अडथळा, तो भारतच आहे. त्यामुळं चीनचं हे कायमस्वरूपी धोरण आहे की
भारताला कमजोर करणे. मग त्यासाठी काय करणे, पाकिस्तानला त्यांनी हाताशी पकडलं आहे. पाकिस्तानची इकॉनॉमी जर्जर झाली तर सगळ्यात मोठा सपोर्टर 4च लोक आहेत. IMFनी तर आत्ता पैसे दिले. सौदी अरेबिया सर्वात जास्त पैसे देतो, लोन देतं. ठीक आहे, कोलॅटरल डॅमेज गेल्यावेळी दिली होती हे लोन त्यांनी. सौदी, UAE, कतार हे सगळ्यात जास्त मदत करतात फिनान्शियली. आणि त्यानंतर चीन सगळ्यात जास्त सॉफ्ट लोन आणि हे सगळं देतो. त्यामुळे चीनची तर नेहमीच ही भारताची कोंडी करण्याचा हेच आहे. तुम्ही आपले जेवढे शेजारी राष्ट्र आहे, नेपाळपासनं म्यानमारपर्यंत, तर ते आता बांगलादेशमध्ये सगळीकडे चीन आपल्या आजूबाजूला कोंडी करण्याचा प्रयत्न करतोच आहे पूर्ण बाजूने. पण ह्या सगळ्या आता हा सगळ्या सिच्युएशनमध्ये किंवा आता ह्या युद्धसदृश्य सगळ्या या परिस्थितीमुळे अनेक गोष्टी सामोऱ्या आल्या. त्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात कायम प्रश्न, मग तो पाकिस्तानचा असो किंवा भारताचा असो, की आता पुढे काय होणार. म्हणजे बोललं जातं की पेट्रोल महाग होणार, धान्य महाग होणार. हे खरंच आहे का? म्हणजे असं सिच्युएशन येऊ शकते का? मग तशी हे बघा, जेव्हा युद्ध होतं, मास स्केलवर डिस्ट्रक्शन्स होतं, जेव्हा तुला आकाशात हे सगळं असं उडताना आणि ड्रोन्स अटॅक वगैरे दिसतात, ते की इन्स्टॅबिलिटी असते, आपल्या डोक्यात येते. सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात येणं स्वाभाविक आहे. पण सध्या भारत आणि पाकिस्तानचं इस्कलेशन जे आहे, संघर्ष जो आहे, तो तेवढा मेजर नाही आहे. त्यामुळं पण अशा याच्यामध्ये बघ, शेअर मार्केट पडणे पॉसिबिलिटीनं. पहिल्या दिवशी भारताचा शेअर मार्केट डाऊन झाला होता, पाकिस्तानचा डबल डाऊन झाला होता. त्यामुळे एवढं जेव्हा तुमच्या इकडे वॉर सुरू होतात तेवढ्या इन्स्टॅबिलिटी येतात, इकॉनॉमिकल, फायनान्शियल आणि मानसिक इन्स्टॅबिलिटी येत असतात. त्यामुळं स्वाभाविक आहे. पण सध्या वॉर ह्या कंडिशनला नाही आहे. त्याची जी व्याप्ती आहे ती एवढी मोठी नाही आहे की हे प्रॉब्लेम होईल. शेवटी तुमचं जे तेल येतं, ते तेल कुठून येतं? काय पाकिस्तानमधून थोडी येतं. ते तेल तर तुमचं सौदी अरबमधनं येतं, इराणमधनं येतं. गॅस तुमचा, आपला गॅस जो आहे CNG वगैरे, तो कतारमधनं येतो. तर तो त्याच्या जे दळणवळण आहे त्याच्यावरती अजून काही परिणाम झालेला नाही आहे. आणि जेव्हा पहिलगामचा अटॅक झाला आणि आपण बेसिक काही निर्बंध टाकले होते, त्याच वेळेस पाकिस्ताननी त्यांची जे हवाई हद्द होती ती भारतासाठी बंदच केली होती. आपण आता त्यांच्या जहाजांना बंदी घातलेली आहे. त्यामुळं आपला जो मार्ग आहे, जलमार्ग आहे किंवा वायुमार्ग आहे, याच्यामध्ये अजून कुठले अडथळे नाही आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर सुरुवातीला होता विचारायचा. ह्या सगळ्यामध्ये सर्वात पहिली ॲक्शन म्हणजे थेट आपण वॉर न करता पाणी बंद केलं पाकिस्तानचं. मग अगदी पंतप्रधानांनी सुद्धा केलं, हे पाणी आता आपल्या वापरासाठी राहील कायमस्वरूपी वगैरे. ह्यामुळे कितपत धक्का बसला असेल पाकिस्तानला, किंवा पुढे नेमकी कशी सिच्युएशन? पाकिस्तानला खूप धक्का पडला त्याचा. कारण काय आहे की ह्या ज्या 3 नद्या आहेत, त्या इंडस व्हॅली ट्रिटीनंतर पाकिस्तानला आपण त्याचं पाणी देतो. चिनाब, झेलम ह्या 3 नद्या आहेत. तर पाकिस्तानची जेवढी इकॉनॉमी आहे ना आता सध्याची, तर ती इकॉनॉमी बरीचशी ना शेतीवरती पण आहे. म्हणजे त्यांच्या GDPमध्ये शेतीचा वाटा खूप मोठा आहे. कारण त्यांनी तसं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फार नाही आहे. त्यामुळे पारंपरिक शेती हा खूप मोठा आहे. आणि पंजाब जो समृद्ध प्रांत मानला जातो, तो ह्या सगळ्या 3 नद्यांचं जे पाणी आहे त्याच्यावर त्यांची समृद्धी खूप डिपेंड आहे. इनफॅक्ट पाकिस्तानचं 25% जे विद्युत निर्मिती आहे ते त्या 3 नद्यांच्या याच्यावर हायड्रोलिक पॉवरमधनं येतं. त्यामुळं 100% जेव्हा आपण, बरं तो रद्द केला नाही आहे आपण, आपल्याकडे मोस्टली रद्द म्हटलं जातं, तो होल्डवर ठेवला आहे. तो वर्ल्ड बँकेनं आणि इंटरनॅशनल बॉडीजमध्ये होत्या त्यावेळेस तो करार झाला होता. त्यामुळे तो काही युनिलॅटरल आपण असं एकदम टाकू शकत नाही. मग टाकायचं असतं तर आपण रद्दच केला असता. त्याचे खूप असे टेक्निकल बाब आहेत. ते इंटरनॅशनल कोर्टमध्ये जाईल, तिथं वर्ल्ड बँक येईल, बऱ्याच गोष्टी आहे. कारण कसं असतं जगामध्ये, जेव्हा तुम्ही ट्रिटी करता तेव्हा ट्रिटी अशा नसतात, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल बॉडीज येतात, बऱ्याच गोष्टी येतात. तर त्यामुळे ही ट्रिटी जी सध्या, म्हणजे याच्यातून एक सांकेतिक मेसेज दिला आहे भारताने, खूप जोरात गर्भित इशारा दिलेला आहे मोठा, की आम्ही तुमचं पाणी बंद करू शकतो. पण प्रत्यक्षात ते पाणी आता बंद होईल का? तर नाही होणार आता. कारण कसं आहे की त्याला खूप इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं, खूप मोठं. आणि भारताने एका चांगल्या राष्ट्रासारखं ती ट्रिटी पाळली आहे ती अजूनपर्यंत. त्यामुळे मला असं वाटतं, आणि जर ते पाणी बंद झालं ना, पाकिस्तानचं सपोर्ट पुढे जाऊन, तर पाकिस्तानची इकॉनॉमी खूपच म्हणजे संकटात येईल. सांकेतिक हे आहे, पुढे जाऊन कदाचित त्याच्यावर अधिक बोलणी होईल. इंटरनॅशनल कोर्टमध्ये पण जाऊ शकता तो मॅटर. पण एवढं तर पक्का आहे की मेसेज खूप स्ट्रॉंग होता. म्हणजे पाकिस्तानच्या साईकला एकदम धक्का देणार, की अरे आपलं पाणी उद्या गेलं तर, पाणी बंद झालं तर काय करायचं. कारण उभा पंजाबपासून सिंध असे 2 जे प्रांत आहे, त्या 3 नद्यांच्या तर पाण्यावरती अवलंबून आहे शेती.
लोक घाबरली म्हणजे त्यामुळे लोक पाकिस्तानमध्ये खूप घबराट आहे, खूप घबराट आहे. एक तर घबराट अशी आहे की भारत इंटेरियर स्ट्राईक करू शकतो डायरेक्ट पंजाबमध्ये. आता रावळपिंडीपासून इस्लामाबादपर्यंत ड्रोन सुरू आहे, त्यामुळं घबराट आहे. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळं वॉर सध्या सुरू आहे. आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आता पाकिस्तानमध्ये सुद्धा लोक घाबरलेत. पण ह्या सगळं मीडियाचा एक वेगळाच रोल आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मला वाटतं मीडियाने खूप अवास्तव बातम्या दिल्या, पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मीडियासुद्धा कुठेतरी आवाज उठवायला की आम्हाला सोडत नाही आहेत. मग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा ते फ्युनरल होतं तेव्हा लष्करी लोकंसुद्धा होती दहशतवाद्यांच्या फ्युनरल, आणि हा फोटो मला वाटतं प्रत्येक इंटरनॅशनल मीडियावर भारताकडनं दाखवला जातो आहे, बरोबर? मग ह्याचा नेमका अर्थ काय आणि ह्यानी कितपत परिणाम होऊ शकतो? एक वॉर आपलं आकाशात सुरू आहे, दुसरं वॉर आपलं इन्फॉर्मेशन सुरू आहे. आता त्याला प्रोपगंडा वॉर पण म्हणू शकतो तू. आणि हा प्रोपगंडा वॉर फक्त पाकिस्तानच करत नाही आहे, तर स्वाभाविक आहे. जेव्हा रशियाने युक्रेनवरती अटॅक केला ना, तर त्याच्या पहिले 1 वर्षापूर्वी प्रोपगंडा वॉरच सुरू केलं होतं. पण युद्धाच्या पहिले आता सायबर वॉर म्हणजे प्रोपगंडा वॉर हे करावंच लागतं. म्हणजे अनेक जण आता बोलतात की पाकिस्तानने सायबर अटॅक केला आपल्यावरती. सायबर अटॅक एका दिवसात नाही, ते कित्येक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे आता सध्या जे आहे की सगळ्यात पहिले म्हणतात असं की फर्स्ट कॅज्युअलिटी ऑफ वॉर इज अ ट्रूथ. त्यामुळे दोन्ही बाजूनं इन्फॉर्मेशन कंट्रोल केली जात आहे बऱ्यापैकी. आणि त्यात भर म्हणजे 26/11 तू पण कव्हर केलेला आहे, आपण सगळ्यांनी कव्हर केलं 26/11 मुंबईचा अटॅक. त्याच्यामध्ये जे काही धडे आपल्याला घ्यायचे होते की तुम्ही एखादं कव्हरेज लाईव्ह कसं करू शकता, त्यावेळेस बघ आपल्या ओबीज वगैरे यायच्या आणि ते लाईव्ह करायचं रात्रभर. त्याच्यामुळे अनेक गोष्टी पाकिस्तानला खूप सोप्या गेल्या. ठीक आहे, तिकडचे जे हँडलर्स होते लाहोरमध्ये बसलेले, ते व्यवस्थित सगळं आपले चॅनल बघून करायचे. तर मला असं वाटतं की 26/11 नंतर जो धडा आपण शिकायला पाहिजे तो अजूनही काही शिकलेलं नाही आहे. आणि ॲडवायझरी फॉलो केली जात नाही, आहे. आणि सगळीकडे अफरातफरी माहोल सगळा. म्हणजे कसं आहे की युद्ध तुम्ही म्हणता, युद्ध आता तुम्ही जर सीमावर्ती भागामध्ये गेला, पूंछमध्ये जा, तुम्ही त्या पंजाबमध्ये जा किंवा त्या जम्मूच्या जा, एवढं हेवी शेलिंग सुरू आहे पाकिस्तानचं. कारण पहिला जो अटॅक होतो, पहिल्या कॅज्युअलिटीज ज्या पडतात त्या सीमेच्या भागाच्या पहिले पडतात जे लोक आहेत. आपण त्याच्याबद्दल विचार करत नाही. मुंबई किंवा चेन्नईमध्ये बसून युद्ध झालंच पाहिजे आणि आपण बर्बाद केलंच पाहिजे पाकिस्तानला, असं म्हणणं फार सोपं आहे. तुम्ही थोडं सीमेच्या बाजूला राहून बघा किती शेलिंग होतं, किती मरतात. म्हणजे पहिल्या 2 दिवसामध्ये आपले 38 लोक मरण पावले. हे नाहकच मरण पावले ना. त्यामुळं युद्ध हे खूप चांगलं आहे, असं जर कोणाला वाटतं तर युद्ध कधीच चांगलं नसतं. एवढा मोठा रशिया आहे, सुपर पॉवर कधी काळचा. म्हणजे आपलं जे एअर डिफेन्स जो आहे S-400 आपण जे म्हणतो, जे आपण त्यांचं रिटॅलिएट करतो आहे, हे जे डिफेन्स आहे, एअर डिफेन्स आहे, हे कुठून घेतलं आहे? आपण रशियाचं आहे. पण तुला माहीत आहे का रशियामध्ये सुद्धा युक्रेन एवढ्या रीतीनं ड्रोन्स पाठवतो रोज की मॉस्कोमध्ये सुद्धा अटॅक होतात. म्हणजे तुम्ही ड्रोन अशी वस्तू आहे ना, इंटरसेप्ट करू शकत नाही, फारशी ॲक्युरेट इंटरसेप्ट नाही होत. अगदी इस्राईल एवढा आयरन डोम त्यांच्याकडे आहे, तरी त्या परवा त्या हुती जे आहेत यमनचे, त्यांची एक मिसाईल त्यांच्या एअरपोर्टवर येऊन पडली मोठ्या. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही, कारण आता जे वॉरफेअर आहे ना, ड्रोन्स हे फार कठीण आहे, फार सॉफिस्टिकेट असतं. पाठवा सगळेच जे ड्रोन्स तुम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे वॉर जे आहे ना, हे कुणाला परवडण्यासारखं नाही. भारत एक, मी पहिलेही सांगितलं आताही सांगतो की खूप रिस्पॉन्सिबल आणि इमर्जिंग सुपर पॉवर आहे आणि आपल्याला खूप विकास डेव्हलपिंग आपल्याकडे आहे सगळं. तर आपण मिअर वॉरवरती फोकस करून चालणार नाही, कारण आपला लार्जर जो शत्रू आहे तो पाकिस्तान तर आहे, पण आपले लार्जर शत्रू चीन पण आहे. त्यामुळे आपण मला असं वाटतं की बाहेर बसून किंवा न्यूज चॅनलच्या ह्याच्यामध्ये राहून तुम्ही आक्रमक भाषा करणे, जसं पहिल्या दिवशी कराचीमध्ये अटॅक करून टाकला आपण, इस्लामाबाद कॅप्चर केलं, ठीक आहे, सगळीकडे कॅप्चर केलं, दुसऱ्या दिवशी काहीच नव्हतं. मला असं वाटतं की आपल्या मीडियाने खूप रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. रिस्पॉन्सिबल हे करायला म्हणजे रिस्पॉन्सिबल इन्फॉर्मेशन त्यांनी द्यायला पाहिजे. ठीक आहे, मी मान्य करतो की जेव्हा वॉर सिच्युएशन असतं तेव्हा तुम्हाला लिमिटेड हे करावं लागतं इन द इंटरेस्ट ऑफ नेशन. हो, पण तुम्ही कितपत इन्फॉर्मेशन तुम्ही रिस्ट्रिक्ट करा, तुम्ही डिसइन्फॉर्मेशन कशा काय देता. तर मला असं वाटतं खात्रीपूर्वक तुम्ही भारताकडे खूप वेगळ्या नजरेनं वेस्टर्न वर्ल्ड आणि सगळं बघताय, जबाबदारीने वागलं पाहिजे, आपल्या मीडियाकडे पण बघताय. तर मला असं वाटतं की आपला जो मीडिया आहे, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, त्यांनी संयम दाखवायला पाहिजे आणि वॉर मॉंगरिंग जे आहे ते बंद करायला पाहिजे, आक्रमक भाषा बंद करायला पाहिजे. आपण खूप रिस्पॉन्सिबल राष्ट्र आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे रिस्पॉन्सिबल बिहेवियर आपल्या गव्हर्नमेंटकडनं होतं आहे, आपण हे करायला पाहिजे. कारण जग आपल्याकडे बघतं आहे एका वेगळ्या नजरेनं आणि आपण खूप
आपली मीडिया जे आहे ते ज्या प्रकारे वागतं ते इट्स बिकम अ लॉपिंग स्टॉक. बरं, हा सगळा जो दहशतवादी हल्ला झाला म्हणजे त्याच्यानंतर भारताने प्रत्युत्तर देताना 9 ठिकाणांवर हल्ला केला आणि यामध्ये आपण बघतो मोठा दहशतवादी हाफिज सईद याचं थेट कुटुंब आहे, कुटुंबातली 10 लोक म्हणजे अनेक आणि त्याचबरोबर अनेक म्होरके मारले गेले. याचा नेमका थेट म्हणजे कुठेतरी भारताला या सगळ्याची खबर होती. भारताचं इनपुट गॅदरिंग खूप चांगलं आहे. मला एक अजून सांगायचं आहे की पाकिस्तानमध्ये भारताचे ॲसेट्स आहेत. एवढंच तुम्हाला जर सॉफिस्टिकेट तुम्ही टार्गेट करता विशिष्ट याचा अर्थ इंटेलिजन्स गॅदरिंग जोरात आहे. म्हणजे अनेकांना वाटत हे माहिती नसेल, पाकिस्तानमध्ये आपल्या खूप ॲसेट्स आहेत आणि पाकिस्तानचं इंटेलिजन्स आपण खूप चांगलं करतो. ते एवढं चांगलं इनपुट्स गॅदरिंग आहे, त्याच्यामुळेच आपण ॲक्युरेट हल्ला चढवू शकलो. आणि त्या हल्ल्यामध्ये एक आहे हाफिज सईद, त्याची फॅमिली इंटायर फॅमिली मारली गेली. तो एवढा हातात झाला की तो बोलला मला का नाही नेलं म्हणून. आणि त्याचा जो भाऊ आहे रऊफ, ज्याने डॅनियल पर्लची हत्या केली होती, पत्रकारची गळा चिरला होता अपहरण करून, तो सुद्धा मारला गेला. हे खूप मोठी मला असं वाटतं अचिव्हमेंट आहे भारताची की तुम्ही प्रिसिजन अटॅक करू शकता आणि टार्गेटेड ज्यांना संपवायचं आहे ते संपवू शकतात. त्यामुळं जर 9 ठिकाणी जे अटॅक केले भारताने त्याची सगळ्यात मोठी जर यश म्हणायचं तर हाफिज सईदची इंटायर फॅमिली गेलेली आहे. कंधार हायजॅकिंग करणारा पण त्याच्यामध्ये एक हे मारला गेला. हो, रऊफ. पण ह्या सगळ्यामध्ये मग असा एक प्रश्न होता, एक सर्वसामान्य माणूस म्हणून जर भारताला सगळ्याची खबर होती की ही लोक कुठे आहेत, मग युद्ध करण्यापेक्षा थेट ह्यांच्यावरच अधिकाने हल्ला केला. मग नाही, पण त्याला एक निमित्त लागतं ना. पहलगाम हल्ला झाला त्यानंतर सगळं झालं ना. आपण उगाच कोणाकडे एक आपल्याकडे जेव्हा तुम्ही स्ट्राईक करता कुठे, तेव्हा तुम्हाला एक लेजिटिमेट कारण लागतं ना आंतरराष्ट्रीय जगाला सांगायला तुम्हाला एक ठोस कारण लागतं. ते ठोस कारण लागतं, त्याचे पुरावे गोळे करावे लागते, ते ठेवावे लागतात. जसं भारताने अटॅक केला तर असाच अटॅक केला नाही. त्याच्यासाठी भारताचे जेवढे डिप्लोमॅट्स होते, जगभराच्या डिप्लोमॅटशी त्या लोकांशी बोलत होते, पुरावे ठेवण्यात आले होते, अगदी अमेरिकेपासून सगळीकडे. तुम्ही एक केस तयार करता लार्जर. अटॅक असं दुसऱ्या दिवशी होत नाही. तुम्ही लार्जर एक केस तयार करता, तुम्ही सांगता की नाही. मग जसं अमेरिकेने बिन लादेनला हे करण्यासाठी डायरेक्ट आतमध्ये इन्फिल्ट्रेशन केलं. ठीक आहे, कोणी करतं इन्फिल्ट्रेशन. आता जगात हे सगळं हे झालं. अनेक जण मग अशीच भारतात इच्छा व्यक्त करत होती की पूर्वी सुद्धा भारताने जर भारताला सगळे अड्डे माहिती होते तर भारताने यापूर्वीच कारवाई. नाही आहे बरोबर, पण पाकिस्तानचे अड्डे म्हणजे पाकिस्तानचा दहशतवाद जो आहे तो कधी संपलाच नाही ना. कारण त्याला लेजिटिमेट लष्करच सपोर्ट करतं. तो त्यांच्या एका व्यवस्थेचा भाग झालेला आहे. तू आज लष्कर तोबाचे 10 लोक मार, 15 क्रिएट होणार. आता हमास ते 52,000 लोक मारले, त्यात हमासचे काहीतरी 5-6 हजार लोक मेले, तरी काही हमास संपलाय का? हमास संपलाय का? त्यांचे अपहरण जे किडनॅप्स जे होते ते थोडी संपले. त्यामुळं असं नाही आहे. जेव्हा तुम्ही दहशतवाद तुमचा व्यवस्थेचा एक भाग करता, त्याला जेव्हा सत्तेचं हे असतं तेव्हा तो लागलीच नष्ट नाही होऊ शकत. 4 मिसाईल टाकून तो नष्ट होऊ शकत नाही. पण जो काही अटॅक केला आणि हाफिज सईदसारख्या म्हणजे डेंजरस दहशतवादी, त्याला आता अमेरिकेनं सुद्धा युनोनं सुद्धा याच्यावर टाकलं आहे, टेररिस्ट यादीमध्ये टाकलेलं आहे. त्याला मारणं, त्याची इंटायर फॅमिली मारणं खूप मोठी यश आहे. आणि याच्यातून भारताने आम्ही ॲक्युरेट अटॅक करू शकतो ना, आम्ही हे लोक मारू शकतो, हा हे केला आहे. त्यामुळे याच्यात भविष्यामध्ये एक मेसेज असा आहे की दहशतवादी जे आहेत तिकडचे ते 10 वेळा विचार करतील हे सगळं करायला, किंवा ते अड्डे पण जे आहे ते चेंज करतील, किंवा मला असं वाटतं की सिव्हिलियन याच्यामध्ये जातील. आता ते म्हणजे नागरी वस्तीमध्ये त्यांना ट्रेनिंग कॅम्प वगैरे करावं लागेल आता. कारण ते हे नाही आहे. याचा अर्थ असा आहे की भारताचं इंटेलिजन्स गॅदरिंग खूप कमालीचं क्वालिटी आहे असं म्हणता येईल. खूप चांगला एक या हल्ल्यातून खूप जबरदस्त मेसेज दिला. पण आता ह्या सगळ्यामध्ये पाकिस्तानची बाजू तर सांगितली, पण भारत एक कुठेतरी स्ट्रॉंग देश किंवा दहशतवाद खपवून घेणार नाही असा सुद्धा मेसेज भारताने अत्यंत स्ट्रॉंग मेसेज दिला जगाला हे पण सांगितलं त्यांनी की आम्ही आमचं जे आहे बघ. ह्या स्ट्राईकमध्ये काय होतं माहिती आहे का, जो पहिला अटॅक करतो ना तो विन विन सिच्युएशनमध्ये असतो. पहिला अटॅक करून टाकला भारताने, नंतर मग काय रिटॅलिएशन होतं आणि नंतर हे सीजफायरकडे जाणारच होतं. कारण दोन देश दोन्ही न्यूक्लिअर म्हणजे अण्वस्त्रधारी देश आहेत. ते अण्वस्त्र आहे दोन्ही देशाकडे. त्यामुळं जेव्हा ह्या दोन देशामध्ये काहीतरी कन्फ्लिक्ट होतात ना तर ते जग मध्ये पडतं. कारण ते कन्फ्लिक्ट न्यूक्लिअर याच्यापर्यंत जाऊ नये. दोन्ही न्यूक्लिअर पॉवर देश आहेत ना, त्यामुळे जग हे येतंच. त्यामुळे जेव्हा कन्फ्लिक्ट हे खूप पुढं जायला लागतं तेव्हा जग इंटरव्हीन करत असतं, नेहमी करतं. यावेळी पण तेच झालं आणि आता आपण सीजफायरकडे चाललो आहे. मला असं वाटतं काही वर्ष पाकिस्तान अजून आपल्यावरती अशा प्रकारचे कोऑर्डिनेट टेररिस्ट अटॅक करणार नाही असं मला आशा आहे. पण या सगळ्यामध्ये एक शेवटचा प्रश्न तुला विचारते की या वॉर अगदी आतमध्ये घुसून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या टुरिस्टवर हल्ला झाला, प्रवाशांवर हल्ला झाला
आणि त्याच्यानंतर आपण एवढं मोठ्या प्रमाणात त्यांना सामोरं गेलो किंवा मोठ्या प्रमाणात रिटॅलिएट केलं आपण किंवा त्याला प्रत्युत्तर दिलं. याच्यानंतर काय वाटतं, पाकिस्तान पुन्हा एकदा अशा प्रकारे दहशतवादी हल्ल्याला पुन्हा प्रोत्साहन देईल का नेमकं आता याचे परिणाम कसे होतील? कारण आपण सुद्धा स्ट्रॉंग मेसेज दिलाय. हे बघ, स्ट्रॉंग मेसेज दिला हे आपल्याला वाटतं. बघ, पाकिस्तान 3 वॉर हरला आहे भारतासोबत कन्व्हेन्शनल. पाकिस्तानचे आपण 2 तुकडे केलेत. कारगिल वॉरमध्ये पण आपण त्यांना परतून लावलं. पाकिस्तान सुधारलं आहे का आतापर्यंत? कारण त्या देशाची जी आयडेंटिटी आहे ना, ती 2 नेशन्सवरची आहे. कारण आणि त्यांनी ना खूप असं धार्मिकता केलेली आहे तिकडे. म्हणजे आता धर्माच्या ह्याच्यावरतीच ते भारताविरुद्ध सगळं लोकांना भडकवत असतात पूर्ण. तर मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये हे कमी होईल का, थोड्या अधिक प्रमाणात ते चालू राहील. आणि आता तुला एक लक्षात घ्यायला पाहिजे की पाकिस्तानची आर्मी आहे ही टॅक्टिकल बऱ्याच गोष्टी करत राहते. जसं तुला माहिती आहे का की लोक बोलतात की पाकिस्तानची आर्मी ही म्हणजे ठीक आहे, पण मी मला सांगायचं सगळ्यांना की पाकिस्तानची आर्मी जी आहे ही भारताच्या तुलनेत कुठंच नाही आहे. पण पाकिस्तानची आर्मी प्रोफेशनल आर्मी पण आहे. त्यांचं एकच इन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे त्यांचं. आणि पाकिस्तानची आर्मी ऑपरेशनल आर्मी मानली जाते जगातली. का? कारण पाकिस्तानमध्ये तहरीके तालिबान आहे, असे 10-20 यांनीच जे म्हणजे जन्माला घातलं ते त्यांच्यावरती उलटलेलं आहे. त्यामुळे त्यांची अफगाणिस्तानची बॉर्डर कॉन्स्टंट इन्सेक्युअर असते. तिकडे काहीतरी सुरू असतं. तहरीके तालिबान नावाचं हे एक त्यांचं ऑर्गनायझेशन होतं. त्यांना वाटलं की अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान फ्रेंडली सरकार बसलं आहे, त्यामुळे सगळं होईल. नाही, त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त स्ट्राईक होत आहेत. बलुचिस्तान अस्वस्थ आहे, सगळंच्या सगळं अस्वस्थ आहे. त्यामुळं हे सगळं जेव्हा ते टॅक्टिकल हे सगळं बघतात ना, म्हणजे यांच्याशी जेव्हा ते रोज युद्ध लढतात, तर जे लष्कर कॉन्स्टंट युद्धाला सामोरं जात असतं, कॉन्स्टंट मिलिटन्सला सामोरं जातं, ते ऑपरेशनल असतं. त्यामुळे पाकिस्तानची जी आर्मी आहे ती प्रोफेशनल आहे. पाकिस्तानची आर्मी एकदमच अशी आहे असं मी काही म्हणणार नाही, असं कोणी म्हणू पण नाही. पण मला एक म्हणायचं आहे की पण म्हणजे हे थांबणार नाही तर नाही, हे थांबणार. हे काही वेळेस मी हेच म्हणजे मला कायम असं वाटतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये मग कारगिलमध्ये पण वॉर होऊ शकलं असतं. कारगिलमध्ये जवळपास आपण त्यांच्या जवळ गेलो होतो. कसं आहे की आपल्याला आणि दोघांना पण हे परवडण्यासारखं नाही आहे. भारताला जराही परवडण्यासारखं नाही आहे. मी नेहमीच म्हणतो की लोक जेव्हा बोलतात की पाकिस्तान एकदम गरीब आणि भुके नंगाल देश आहे, ठीक आहे, पण मग आपण कितपत त्यांच्यासोबत करायचं? कारण बघ, भारताला जो मेसेज द्यायचा होता कडक, तो भारताने दिला आहे. आणि मोठे राष्ट्र जे असतात, महान राष्ट्र, ते एक वेळा उत्तर दिलं ना की त्याच्यात ते पडत नाही, ते इंडल्ज होत नाही त्याच्यामध्ये, तेच ते करत नाही. तू जर बघितलं तर अमेरिका आणि इस्रायल हे दिवसातून किती स्ट्राईक करतात कुठे कुठे. म्हणजे अमेरिकेचे तर जगभरात 150पेक्षा जास्त लष्करी तळ आहेत. ते दररोज एरियल स्ट्राईक किती करत असेल तर कमीत कमी दिवसाला ॲव्हरेज 20 एअर स्ट्राईक करतात ते. पण तुला कधी तिथलं बिटिंग दिसलं का? ते ओरडतायत की यस आम्ही केलं वगैरे. तर मला असं वाटतं की मॅच्युरिटी असली पाहिजे देशामध्ये आणि लोकांमध्ये पण. मला वाटतं हळूहळू ती पुढे जाऊन येईल. फक्त मला 26 अकरानंतर जो आपण धडा घ्यायला पाहिजे तो अजूनही लर्न केला नाही. आणि आपल्या प्रसारमाध्यमे जे आहे, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स, त्यांनी थोडा संयम दाखवला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच युद्ध म्हणायला नको, पण युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचे कशाप्रकारे पडसाद उमटणं हे तू आम्हाला सांगितलंस. धन्यवाद खरं तर इथे आल्याबद्दल. आपण तर युद्ध कोणालाच नको आहे, लवकरात लवकर खरं तर शांतता नांदावी हीच सगळ्यांची मागणी आणि सर्वसामान्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं आहे की तातडीनं सुद्धा पाकिस्तानने सुद्धा यातून काहीतरी धडा शिकावा आणि कुठेतरी सीमेवर शांतता नांदावी. धन्यवाद. इतरही विषयांवर आपण चर्चा सुरू ठेवणार आहे. इथेच थांबूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.